व्यवसाय वाढीसाठी संधी शोधताय? ती संधी लवकरच येतेय. गडिंग्लज मध्ये सुरू होतंय भव्य संजीवनी कृषी प्रदर्शन. कृषी, औद्योगिक आणि गृहोपयोगी वस्तूंचं सर्वांनी पाहावं असं प्रदर्शन दिनांक 4 ते 7 जानेवारी 2025 एसटी स्टँड मागे मुलींच्या शाळे शेजारी गडहिंग्लज. राज इव्हेंट्स. संपर्क 98 564 682 आणि 98 599 497. आजच आपला स्टॉल बुक करा. दिव्यांगांप्रती समाजामध्ये जाणीव जागृती निर्माण होणे महत्त्वाचे. डॉक्टर विनय कुमार पाठक. दिव्यांग व्यक्तींप्रती समाजामध्ये चेतना, जाणीव जागृती निर्माण करणे फार महत्त्वाचे कार्य आहे. यामध्ये प्रत्येक व्यक्तीचे योगदान मोलाचे ठरते, असे प्रतिपादन अखिल भारतीय विकलांग चेतना परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर विनय कुमार पाठक यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठातील हिंदी व इंग्रजी अधिविभाग आणि अखिल भारतीय विकलांग चेतना परिषद छत्तीसगड बिलासपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विकलांग विमर्श के निकष पर भाषा और साहित्य या विषयावर 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा उद्घाटन समारंभ विद्यापीठाच्या निलांबरी सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के होते. यावेळी बोलताना डॉक्टर पाठक म्हणाले, दिव्यांग व्यक्तींच्या उन्नती संदर्भात काम करणे हीच खरी मानव सेवा आहे. विकलांगता निश्चित स्वरूपात दूर होऊ शकते. अशी व्यक्ती अनेक कामे करण्यास सक्षम असतात. समाजाने त्यांच्याप्रती फक्त हृदयभाव दाखवण्यापेक्षा त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. विद्यापीठातील संशोधक व्यक्तींनी दिव्यांग व्यक्तींचे जीवन सुसह्य करण्यासाठी संशोधन करणे आवश्यक असल्याचेही पाठक यांनी सांगितले. अध्यक्षीय मनोगतामध्ये कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी 2 दिवसीय राष्ट्रीय परिसंवादामधील विचारमंथन मार्गदर्शक स्वरूपाचे ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी हैदराबाद येथील इंग्रजी व विदेशी भाषा विद्यापीठाचे डॉक्टर अमित कुमार, दिल्लीतील डॉक्टर प्रीती गच्चे, छत्तीसगड उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डॉक्टर चंद्रभूषण वाजपेयी, परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर मदन मोहन अग्रवाल यांच्यासह देशभरातून 100हून अधिक विद्यार्थी या परिसंवादासाठी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.